सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET एक्झाम दिलेल्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट एक अपडेट आलेली आहे. पहा स्टुडंट्स, MST CET एक्झाम तुम्ही दिलेली आहे. MST CET हा रिझल्टसुद्धा इथं लागलेला आहे. तुमचे पर्सेंटेजसुद्धा समजलेले आहे. तुम्ही थंबनेल टायटल इथं पाहिलेलं आहे. ते म्हणजेच की MST CET नंतर तुम्हाला जे ॲडमिशन करायचे आहे इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रीला किंवा वेगवेगळ्या कोर्सेसला, तर त्याची ॲडमिशन प्रोसेस, कॅपराऊंडची प्रोसेस नेमकी कोणत्या तारखेला इथं सुरू होणार आहे, तर त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपल्या सर्व स्टुडंटसाठी इथं आलेली आहे. नेमकी कशी प्रोसेस होणार आहे आणि कधी सुरू होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर छोटीशी अपडेट आहे, त्याआधी व्हिडिओ कंप्लीट पहा आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ पुढे शेअर करा, कारण की MST CET रिलेटेड प्रत्येक अपडेट तुम्हाला इथं मिळणार आहे. त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, ठीक आहे. आणि बाकीचे जे इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत चॅनलवरती, योजनांचे वगैरे, विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट असो किंवा अजून काही योजनांचे असो, तुम्ही चॅनलवरती चेक कर जा, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या MST CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहोत. ऑफिशियल वेबसाईटवरती जसे आपण येतो तर इथं आपल्याला काय दिसते, तर एक नवीन आपल्याला इथं लिंक दिसत आहे. कोणती लिंक आहे पाहू शकता, इथं दिसते तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस 2024 to 25. इथं जसे आपण इथं क्लिक करतो, ही नवीन लिंक आपल्याकडे इथं आलेली आहे. म्हणजे ॲडमिशन जे प्रोसेस आहे तुमची, तर त्यासाठीची ही नवीन वेबसाईट आपल्यासाठी इथं CET सेलने आपल्याला दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी हेच आहे की ही वेबसाईट इथं लॉन्च केलेली आहे नवीनवाली, जे पोर्टल आहे ॲडमिशनसाठी, तर ते वालं अकॅडमिक इयर 2024 to 25. याचा अर्थ काय की तुमची ॲडमिशन प्रोसेस आता लवकरच सुरू होणार आहे. पण महत्त्वाचं कोणत्या तारखेला ते पण सांगतो मी तुम्हाला. पहा, जसं आपण यावरती येतो, ॲडमिशन पोर्टलवरती येतो, इथं पाहू शकता आपल्याला काय दिसते, टेक्निकल एज्युकेशन. टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय दिसते, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस. आपल्याला काय दिसते पाहू शकता, MBA, MMS, MCA, MTech, आर्किटेक्चर. ओके, हे वेगवेगळ्या कोर्सेसच्या ॲडमिशनचे आपल्याला काय दिसते, इथं नावं दिसत आहेत. आता महत्त्वाचं काय, जे मेन कोर्सेस आहेत जे MST CET दिल्यानंतर ॲडमिशन स्टुडंट्स मॅक्सिमम नंबरनी महाराष्ट्रामध्ये करत असतात, ते म्हणजेच की पाहू शकता BE BTech म्हणजे इंजिनिअरिंग, त्यानंतर B फार्मसी आणि PharmD स्टुडंट्स इथं काय करत असतात, ॲडमिशन करत असतात. त्याबरोबर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, ओके, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी स्टुडंट्स इथं काय करत असतात, ॲडमिशन करत असतात. त्यानंतर MST CET दिल्यानंतर ॲग्रिकल्चरला विद्यार्थी जात असतात, तर ॲग्रिकल्चरचं इथं पाहू शकता ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस. ओके, आणि तुम्ही हे बाकीचे इथं आहेत पाहू शकता, नर्सिंग वगैरे, ते सुद्धा तुम्ही इथं चेक करून घेऊ शकता. आता महत्त्वाचं, हे नाव आपल्याला दिलं आहे, फक्त नावं दिले आहेत का, नाही. तर यामध्ये कसं असते पाहू शकता, आता यामध्ये काय दिलं आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस. जसं आपण आता BE BTech याच्यावरती क्लिक करतो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय इथं फक्त असं जे आहे ऑरेंज कलरचा एक अशी प्लेन लाईन येत आहे, एक पट्टा येत आहे. बट महत्त्वाचं काय, इथं क्लिक केल्यानंतर कोणती नवीन पेज इथं ओपन होत नाही आहे. म्हणजेच काय की अजूनपर्यंत तुमचं इथं पूर्ण जे शेड्यूल आहे, कॅपराऊंड कोणत्या तारखेला होणार आहे आणि कधी होणार आहे याचं ऑफिशियली अनाऊन्स केलेलं नाही आहे. जसं आपण इथं खाली येतो, खाली आल्यानंतर पाहू शकता इथं काय दिसतं आहे आपल्याला, डायरेक्ट सेकंड इयर. ओके, पाहू शकता इथं काय डायरेक्ट सेकंड इयर ॲग्रिकल्चरचे जे ॲडमिशन आहे त्याचं आपण क्लिक करतो. इथं पाहू शकता एक नवीन पोर्टल आपल्याला दिसते आणि पोर्टलमध्ये काय दिसते आपल्याला पाहू शकता, काय दिलेलं आहे, एक नवीन शेड्यूल दिलेलं आहे. ओके, इम्पॉर्टंट डेट्स, कोणत्या तारखेला ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशनसाठी, हे याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व डेट्स वगैरे इथं दिसतात. ओके, तर त्याचबरोबर पाहू शकता जसं आता इथं काय इथं फ्लॅश होत आहे न्यू म्हणून, इथं काय होत आहे, फ्लॅश होत आहे डायरेक्ट सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्समध्ये, ठीक आहे. जसं आता ॲग्रिकल्चर अलाइडच्या समोर इथं न्यू फ्लॅश होणार आहे. त्यानंतर वरती आपल्याला BE BTech दिसत आहे, ठीक आहे. त्यानंतर BE BTech दिसत आहे, याच्या पुढे जसं न्यू फ्लॅश होणार आहे तसं आपल्याला समजून जायचं की तुमच्या ॲडमिशनची प्रोसेसचं शेड्यूल इथं आलेलं आहे. मग आता हे कधी येणार आहे, डेट सांगतो मी तुम्हाला. तर पहा, आता ही वेबसाईट आपल्याला लवकरच मिळालेली आहे. आता महत्त्वाचं, या जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये, ठीक आहे, फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये तुमची इथं सुरू होणार आहे.